राज्य सरकारने धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा सकल धनगर समाजाच्या वतीने तावडे हॉटेल चौकात आज सकाळी 11 वाजता मेंढरासह चक्काजाम आंदोलन केलं। आंदोलनकर्त्याच्या आरक्षणाच्या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत सारा परिसर दणाणून सोडला। या आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर सहभागी झाले होते। धनगर समाज आरक्षणासाठी दिवसेंदिवस आक्रमक होत आहे। आज तो रस्त्यावर उतरला होता। संपूर्ण राज्यभर धनगर समाजाच्या विविध संघटनांसह अनेक तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पंढरपूर, लातूर, नेवासा, सोलापूर व पुणे येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे। पंढरपूर येथील उपोषणाचा आज 13वा दिवस असून अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये अंमलबजावणी केल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही असा निर्वाणीचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला। याचे पडसाद राज्यभर उठले आहेत। त्यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सकल धनगर समाजाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्र राज्यात धनगर ही जमात अस्तित्वात नसून धनगर ही जमात आरक्षणाच्या लाभासाठी पात्र आहे आणि आम्ही एसटी प्रवर्गाच्या अनुसूचित मध्ये 36 क्रमांकावर आहोत। आम्हाला आमचे हक्काचे आरक्षण दिलेच पाहिजे असे सूचित केले। धनगर ही जमात जी महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या सूचीमध्ये अनुक्रमांक 36 वर आहे ती धनगर जमात 1956 साली राष्ट्रपती यांनी अनुसूचित जमात म्हणून घोषित करण्यापूर्वी महाराष्ट्रात अस्तित्वात नव्हती आणि आजही अस्तित्वात नाही। मुंबई उच्च न्यायालयाने देखील आपल्या निर्णयात औरंगाबाद जिल्ह्यातील बाबरा गावातील धनगर समाजाचे खिल्लारे कुटुंब धनगर नाही असे सूचित केले आहे। तेव्हा बाबरा गावातील खिल्लारे धनगर कुटुंबियांना दिलेली एसटी प्रवर्गाची धनगर प्रमाणपत्रे खोटी दिली असून ती त्वरित रद्द करा। धनगर जमातीच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करा अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गोकुळ।